वेलकम एव्हरीबडी. आज आपण बघणार आहेत कोएफिशियंट ऑफ कपलिंग बिटवीन द टू सर्किट्स. कपलिंग म्हणजे काय? दोन कॉईल आपण जे म्हणतो मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की एक विथ बॅटरी आणि एक विदाऊट बॅटरी. विथ बॅटरी आहे तिला प्रायमरी कॉईल म्हटलं, विदाऊट बॅटरी आहे तिला सेकंडरी कॉईल म्हटलं. आता हे मांडणी जी आहे दोन्ही कॉईलची ती कशी असेल? कंडिशन्स आहेत, काही जवळ असेल, एकाच कोरवर असेल किंवा अंतर जास्त असेल दोन्ही कॉईलमध्ये, म्हणून त्याला आम्ही काय म्हणतो का हे जी काही फरक आहे दोन कॉइलिंगमध्ये ठेवण्याच्या बाबतीत त्याला आम्ही म्हणतो कोएफिशियंट ऑफ कपलिंग बिटवीन द टू सर्किट्स. मग आता त्यांनी काय होतं तर तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा की पहिल्या प्रायमरी कॉईलमध्ये करंट पास करतो. करंट पास झाला की आमचा AC करंट आहे, त्याच्यामुळं मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतं. आणि जे मॅग्नेटिक फ्लक्स पहिल्या कॉईलमुळं जे तयार होतं आणि ज्याच्यातला काही भाग इथं आम्ही म्हटले इट इज अ मेजर ऑफ पोर्शन ऑफ फ्लक्स, म्हणजे त्याच्यातला भाग जो आहे त्या फ्लक्समधला, मॅग्नेटिक फ्लक्समधला जो पोहोचतो 2 नंबरच्या कॉईलला, जी कॉईल 1 नंबरच्या कॉईलच्या शेजारी आहे. पहा बरं का की इट इज अ मेजर ऑफ पोर्शन ऑफ फ्लक्स विच रिचेस द कॉईल 2 ड्यू टू कॉईल 1 विच इज इन द विसिनिटी. म्हणजे शेजारी कॉईल असल्यामुळं परिणाम पाहायला मिळतो, परंतु तो परिणाम कसा आहे, किती अमाऊंटचा फ्लक्स 2 नंबरच्या कॉईलपर्यंत पोहोचतं त्याच्यावर अवलंबून आहे. ग्रेटर द कोएफिशियंट ऑफ कपलिंग मीन्स ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ M. आता त्यांनी काय सांगितलं, जर K ची व्हॅल्यू ग्रेटर असेल तर M ची व्हॅल्यूसुद्धा काय असेल, ग्रेटर असेल. दॅट इज कॉल्ड ॲज द व्हॅल्यू ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. म्हणजे ग्रेटर द कोएफिशियंट ऑफ कपलिंग, ग्रेटर द M व्हॅल्यू. आता आपण बघितलेलं आहे की इंडक्टन्स इज प्रोपोर्शनल टू इंड्यूस EMF किंवा व्होल्टेज. आता आपल्याला हे बेसिक नॉलेज झालेलं आहे, मग त्याचं आपण इक्वेशन लिहिलं. दिस इज ट्रू फॉर M, म्हणजे M इज प्रोपोर्शनल टू काय, इंड्यूस EMF इन द सेकंडरी कॉईल ड्यू टू द प्रायमरी कॉईल. म्हणजे 1 नंबरच्या कॉईल 2 नंबरच्या कॉईलमध्ये इंड्यूस EMF झाला आणि कोणामुळे झाला, 1 नंबरच्या कॉईलमुळे झाला. सो हिअर इट इज रिटन, त्याचा अर्थ लिहिला आहे मी. E21 इज नथिंग बट इंड्यूस EMF डेव्हलप्ड इन द कॉईल 2. म्हणजे इंड्यूस EMF 2 नंबरच्या कॉईलमध्ये तयार झाला ड्यू टू द पोर्शन ऑफ फ्लक्स फ्रॉम कॉईल 1. आता पुन्हा मॅथमॅटिकली लिहिलं, E21 म्हणजे इंड्यूस EMF सेकंडरी कॉईलमधला इज प्रोपोर्शनल टू N2 इंटू K ऑफ Φ1. हे बघा, N2 म्हणजे काय, N2 म्हणजे नंबर ऑफ वाइंडिंग्स आणि नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉइल्स सेकंडरीच्या बाबतीत, आणि हे K इंटू Φ1. Φ1 म्हणजे काय, फ्लक्स कोणामुळे, पहिल्या कॉईलमुळे. सो E21 इज प्रोपोर्शनल टू N2 इंटू K Φ1. आता आपण पाहिलं सेल्फ इंडक्टन्सच्या बाबतीत बी बघितलेलं, Φ इज प्रोपोर्शनल टू N. आता इथं 1-2 ची भाषा आहे म्युच्युअल इंडक्टन्स असल्यामुळे, मग Φ1 इज प्रोपोर्शनल टू N1. म्हणजे Φ1 डिपेंड्स अपॉन N1. Φ1 वाढला N1 वाढणार, Φ1 कमी झाला N1 कमी होणार. तेच मॅथमॅटिकली असं लिहिलं, Φ1 इज इक्वल टू KN1. मग हे Φ1 ची किंमत इथे टाकली, E21 इज प्रोपोर्शनल टू N2 इंटू KN1. किंवा थोडंसं सिंपल भाषेत लिहिलं, E21 इज प्रोपोर्शनल टू KN1 N2. आता हे झालं. आपण एक एक्सप्रेशन बघितलं होतं इंडक्टन्स ऑफ सोलोनाइड, त्याच्यातून आपण एक कन्क्लुजन काढलं होतं, L इज प्रोपोर्शनल टू N स्क्वेअर. आता L इज प्रोपोर्शनल टू N स्क्वेअर म्हणजे N स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू L किंवा N इज प्रोपोर्शनल टू √L. फक्त जागा आलटीपलटी केली. त्यानंतर दरफोर मग आता Nच्या ऐवजी N1 आहे,
कारण इथं म्युच्युअल इंडक्टन्स म्हणलं दोन वाइंडिंग्स असणं किंवा दोन कॉइल्स आहेत, N1 N2 नंबर ऑफ कॉइल्स आहेत. मग Nची भाषा कशी लिहिली N1 N2 मध्ये, मग Lची भाषा कशी येईल अंडर रूट L1 इंटू अंडर रूट L2. सो ते बी सिम्पल भाषेत लिहिलं इज इक्वल टू अंडर रूट L1 L2. नाव रिप्लेस E21 विथ M. आता E21 विथ M म्हणल्यानंतर रिप्लेस केल्यानंतर नवीन इक्वेशन येईल. काय येईल ते हे बघा, M इज इक्वल टू K अंडर रूट L1 L2. लक्षात येतं आहे का? हा जो E21 आहे इट इज रिप्लेस बाय M and therefore M is equal to K into under root L1 L2. So therefore we get equation number 1. आता याच्यामध्ये ह्या इक्वेशन 1 वरून आम्ही 3 ते 4 कंडिशन लिहिले थोडक्यात. पहिली कंडिशन, इफ K इज इक्वल टू 1, जर के ची व्हॅल्यू तर 1 सबस्टिट्यूट केली इक्वेशन 1 मध्ये तर M काय मिळतो अंडर रूट L1 L2. आता हा जो कोइफिशियंट ऑफ कपलिंग जो आहे के, ही झाली एक किंमत घेतली. जर इफ इट इज ग्रेटर दॅन 0.5 बट लेस दॅन 1 असं आपण म्हणू, म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी सांगितलं की दॅन 2 कॉइल्स आर टाईटली कपल्ड. ते जवळ म्हणजे टाईटली कपल्ड एकत्र बांधलेले थोडक्यात. पण जर इफ इट इज लेस दॅन 0.5, कोएफिशिएंट ऑफ कपलिंग इज लेस दॅन 0.5, then this means that these 2 coils are loosely coupled, आणि ढिल्ले बांधलेले थोडक्यात. तर ही झाली तिसरी कंडिशन. आणि इफ L1 इज इक्वल टू L2, मग आता इंडक्टन्स ऑफ बोथ द कॉइल्स आर इक्वल. मग then coil with self inductance L is coupled to itself with mutual inductance M. दोन L घेतले, दोन्हीचे L1 L2 ची किंमत काय घेतली L घेतली, पण दोन्ही एकत्र आहेत. मग दोन्ही एकत्र असल्यामुळे दोन्हीचा इंडक्टन्स सेल्फ इंडक्टन्स बाजूला काढून नवीन तयार जो होतो तो म्युच्युअल इंडक्टन्स. आणि पुढचा मुद्दा एक की आम्ही हे जी कोएफिशियंट ऑफ कपलिंग आहे, आता आपल्याला 2 प्रकारचे ट्रान्सफॉर्मर पाहायला मिळतात. एक तर MSCBचा बाहेर पोलवरचा जो ट्रान्सफॉर्मर, आणि घरातले आपले समजा मोबाईलचं चार्जिंगचा ट्रान्सफॉर्मर म्हणा, टी व्हीतला म्हणा, ही जी आहेत त्याला होम अप्लायन्सेस म्हणतो. तर ट्रान्सफॉर्मर DP वरचा जो आहे त्याची व्हॅल्यू ऑफ M जी आहे ती जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू द होम अप्लायन्सेस. म्हणजे घरगुती जी काही उपकरणं आहेत त्याचं सेल्फ इंडक्टन्सची व्हॅल्यू नेहमी कमी असते, परंतु MSCBचा DPवर आपण म्हणतो तो ट्रान्सफॉर्मर त्याचा मात्र M कायम मोठा असतो, कारण त्यांना जास्त प्रमाणात स्टेप अप व्होल्टेज करायचं असतं. त्यामुळं त्यांची जी कोएफिशियंट ऑफ कपलिंग जी आहे त्या संदर्भात त्याची M ची व्हॅल्यू लार्ज असते. आता शेवटचा मुद्दा इथे की थेरॉटिकली कपलिंग बिटवीन द 2 कॉइल्स इज नेवर परफेक्ट. आता त्याने सांगितलं थेरॉटिकली स्टडी करायला गेलो आम्ही तर कपलिंग जे असतं 2 कॉइलमधलं 100% बरोबर नेहमी राहत नाही, ते वारंवार बदलत असतं. म्हणून त्याने हा एक मुद्दा हायलाईट केला. आणि शेवटचं 2 मुद्दे, इफ 2 कॉइल्स आर वाउंड ऑन द सेम आयर्न कोर, म्हणजे एकाच आयर्न कोरवर जर दोन्ही कॉइलची हे केली मांडणी केली, देन व्हॅल्यू ऑफ K दॅट इज कोएफिशियंट ऑफ कपलिंग कम्स आउट टू बी युनिटी इक्वल टू 1. पण तेच जर इफ 2 कॉइल्स आर सेपरेट आयर्न कोर्स, then K depends upon what? Between the distance between the coil and the angle between the axis of coil. म्हणजे ज्यावेळेस एकाच कोरवर न गुंडाळता वेगवेगळ्या कोरवर जर घेतला आम्ही 2 कॉईल, तर कोएफिशियंट ऑफ कपलिंग जे आहे
ते कशावर डिपेंड राहतं, दोन कॉईलचं डिस्टन्स बिटवीन आणि अँगल बिटवीन द ॲक्सेस ऑफ कॉईल. द ॲक्सेस ऑफ कॉईल म्हणजे दोन कंडिशन असू शकतात, पॅरलल आणि परपेंडिक्युलर. जर when two coils are parallel, K is maximum, that is coefficient of coupling is maximum. जर राईट अँगल असतील ते एकामेकाला तर इट इज मिनिमम. तर ही अशी जनरल एक माहिती आहे कोएफिशियंट ऑफ कपलिंग बिटवीन द टू सर्किट्स. तर आपण हे थांबू इथं. आता लास्ट आर्टिकल या चॅप्टरमधला ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मर तुम्ही ऐकून आहात, तुम्हाला दोन्ही उदाहरण दिले. चार्जर जे आहे त्याच्यामध्ये एक छोटंसं ट्रान्सफॉर्मर असतो आणि MSCBचा जो आहे तो मोठा ट्रान्सफॉर्मर असतो. MSCBच्या ट्रान्सफॉर्मरमधून आपण व्होल्टेज वाढवत चालतो पुढं आणि आम्ही मोबाईलचं चार्जरमधून आमच्या घरात आलेला जो व्होल्टेज आहे 240, पण मोबाईलला लागतं फक्त 12 व्होल्ट. म्हणजे आम्ही 240चे 12 करतो, म्हणजे स्टेप डाऊन करतो. तर दोन प्रकारचे ट्रान्सफॉर्मर आहेत, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आता हे सगळा खेळ जो आहे ट्रान्सफॉर्मरचा तो कॉईलवर अवलंबून आहे. आता सुरुवातीला त्याची ट्रान्सफॉर्मरची कन्सेप्ट काय. सो ट्रान्सफॉर्मर इज नथिंग बट अ डिव्हाइस which is used for changing the AC voltage from low value to high value or high value to low value. म्हणजे काय, लो व्हॅल्यू टू हाय व्हॅल्यू म्हणजे काय, मोबाईलचे चार्जिंग. लो व्हॅल्यू टू हाय व्हॅल्यू म्हणजे ज्यावेळेस आपण DP ठराविक अंतरावर जे MSCBची बघतो त्याचं कारण काय आहे का, एक ठराविक अंतरावर गेल्यानंतर त्याचं व्होल्टेज कमी होत जातं आणि ते पुन्हा तितकंच मेंटेन करण्यासाठी पुढचा ट्रान्सफॉर्मर लावला जातो, ज्याच्यामुळं आमचं व्होल्टेज वाढतं. म्हणजे ही कंडिशन झाली लो व्हॅल्यू टू हाय व्हॅल्यू. परंतु आमचं घरातलं जे मोबाईल चार्जर आहे 240 व्होल्ट येतं आणि त्याचं 12 करायचं असतं, म्हणून हाय व्हॅल्यू टू लो व्हॅल्यू. तर मग हा असा डिव्हाइस आहे ट्रान्सफॉर्मर विच इज यूज फॉर चेंजिंग द AC व्होल्टेज. म्हणजे त्याचा खेळ आहे बदलण्याच्या व्हॅल्यूचा. आणि मग दोन पद्धतीने व्हॅल्यू चेंज होते, एक तर लोचे हाय होते किंवा हायचे लो होते, म्हणून अशा डिव्हाइसला आम्ही ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. बरं, आता पुढे दुसरी गोष्ट, व्हॅन मॅग्नेटिक फ्लक्स इज लिंक विथ द कॉईल चेंजेस. आता तुम्हाला माहिती आहे का वॅरिंग करंट आहे म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स जो तयार होतो इथे शेजारच्या परिसरात आतल्या बाजूनी बाहेरच्या बाजूनी, तर तो जो मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे, when the magnetic flux link with the coil changes means EMF which is going to be induced in the neighboring coil will also be changed. बदल होत चालतो, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर EMF इंड्यूस होतो. आता इन ट्रान्सफॉर्मर व्हॉट हॅपन्स, देर आर टू कॉइल्स. ह्या बाजूची जी आहे तिला प्रायमरी म्हटलं, हिला म्हटलं आम्ही सेकंडरी. आणि ही वाइंडिंग जी केली त्याला म्हणतो आम्ही सॉफ्ट आयर्न कोर. मग आता ही जी आहे प्रायमरी कॉईल अँड सेकंडरी कॉईल, दे आर इन्सुलेटेड फ्रॉम इच अदर. म्हणजे याच्यावर आम्ही या कॉईलवर काय करतो, प्लास्टिकची पॅकिंग करून फिक्स करून टाकतो, जेणेकरून दोन्ही शॉर्ट होऊ नये. म्हणून त्याच्याकरता वी से दॅट दे आर इन्सुलेटेड फ्रॉम इच अदर अँड दे आर वाउंड ऑन द सॉफ्ट आयर्न कोर. आता प्रायमरी कॉईलला आम्ही नाव दिलं इनपुट कॉईल, कारण इकडून आम्ही काय करणार आहे, इकडून आम्ही इनपुट देणार आहे. म्हणजे आता प्लग जे आहे, ही जी दोन वायरी आहे हे प्लगमध्ये बसवले जातील, म्हणून ह्या कॉईलला प्रायमरी कॉईल म्हटलं. आणि इकडे जी कॉईल आहे इकडं थोडक्यात पुढचं सर्किट असेल, ज्याच्यामध्ये आम्ही गॅल्व्हनोमीटर लावलं होतं चेक करण्याकरता का इंड्यूस EMF तयार होतो की नाही, इंड्यूस करंट तयार होतो की नाही. आणि डिफ्लेक्शन सांगतं आम्हाला, डिफ्लेक्शन असेल तर होतं आहे, नसेल तर याचा अर्थ होत नाही. आता दुसरं, when AC voltage is applied across the primary coil, म्हणजे इथं जर व्होल्टेज लावला आम्ही, कोणतं AC व्होल्टेज,
मग करंट चेंजेस सायनसायडली, म्हणजे साईन वेव्ह फॉर्ममध्ये आमचा करंट चेंज होत असतो. झिरोकडून मॅक्सिमम झिरो परत मिनिममला जातो, पुन्हा झिरोला येतो. त्याला म्हणतो चेंजेस सायनसॉइडली कॉझिंग ए चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द कोर. म्हणजे त्याचा परिणाम कशा चेंज दाखवतो मॅग्नेटिक फ्लक्समध्ये सुद्धा. ॲज मॅग्नेटिक फ्लक्स इज लिंक्ड विथ बोथ द कॉईल. आता मॅग्नेटिक फ्लक्स याच्यातून करंट वाहतोय चेंजिंग, म्हणजे इथं सगळ्या परिसरात काय तयार होणार आहे मॅग्नेटिक फील्ड. आणि ते मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स पासिंग पर युनिट एरिया ऑफ द कॉईल. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स इज लिंक्ड विथ बोथ द कॉईल अँड देअरफॉर EMF इज इंड्यूस इन ईच कॉईल. परत ते मॅग्नेटिक फील्डचं रूपांतर त्याच आता इथं शेजारी इथं याच्या एरियामध्ये समजा मॅग्नेटिक फ्लक्स आहे, म्हणजे याचा परिणाम पुन्हा ह्या कॉईलवर होतोच आणि त्याचा इंड्यूस EMF तयार होतो. पण इंड्यूस EMF हा अप्लाइड EMFच्या विरुद्ध दिशेने चालत असतो, आपण शिकलेलो आहे ते. मग आता आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉईल डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ टर्न्स इन द कॉईल. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स कॉईलला ज्यावेळेस पास करते तर कशावर डिपेंड करते किती नंबर ऑफ टर्न्स आहेत ते. मग आता आपण थोडं मॅथमॅटिकली बघूया. लेट फाय बी द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड पर टर्न विथ बोथ द कॉईल ॲट इन्स्टंट टी. ॲट इन्स्टंट टी म्हणजे ॲट टाईम टी. ठराविक मिनटाला 1 मिनटं झाल्यानंतर फाय समजा आपण म्हणूया मॅग्नेटिक फ्लक्स हे लिंक. मग आता नंबर ऑफ टर्न्स फॉर प्रायमरी कॉईल काय NP म्हटलं. NP इज नथिंग बट नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉईल. NS काय आहे नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी कॉईल. मग आता प्रयोग सुरू केला समजा ॲट इन्स्टंट टाईम टी. मग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द प्रायमरी कॉईल किती झाली 5P म्हणतो. आणि 5Pचं उत्तर काय असणार NP म्हणजे काय प्रायमरी टर्न्स ऑफ कॉईल, प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स. प्रायमरी कॉईलमध्ये नंबर ऑफ टर्न्स जे आहे त्याला NP म्हटलं. आणि फाय हा तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स. त्याच पद्धतीने मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द सेकंडरी कॉईल काय म्हणू त्याला आपण, त्याला नाव दिलं फाय एस. पण त्याची इक्विव्हॅलंट व्हॅल्यू काय NS × फाय. म्हणजे आम्हाला 5Pची किंमत माहीत झाली 5S झाली, कारण हे 2 वेगवेगळे कॉईल्स आहेत. आता फॅरेडे लॉचं इक्वेशन माहिती आहे E = -dφ/dt. मग सफिक्स लावले तर EP म्हणजे -dφ/dt आणि 5Pची किंमत वरून घ्या इथून NP फाय म्हणजे टाकलं N बाहेर आहे कॉन्स्टंट NP dφ/dt. कॉल इट इक्वेशन 1. त्याच पद्धतीने ES -dφs/dt. 5Sची किंमत इथून घेतली इथे टाकली NS बाहेर घेतला dφ/dt. कॉल इक्वेशन 1 and 2. डिवाइड इक्वेशन 2/1 2 नंबर म्हणजे ES/EP घेतला उत्तर येतं NS/NP. आता NS/NP इज कॉल्ड ॲज टर्न्स रेशो ऑफ ट्रान्सफॉर्मर. रेशो म्हणजे हा भागाछेद जो आहे सेकंडरी कॉईलच्या टर्न्सचा रेशो विथ रिस्पेक्ट टू प्रायमरी कॉईल, म्हणून त्याला आम्ही म्हणतो टर्न्स रेशो ऑफ ट्रान्सफॉर्मर. याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. 3. तर याला इक्वेशन नंबर 3 म्हणू. ES/EP = NS/NP. This equation is also called as equation for transformer. तर हे झालं की मॅथमॅटिकल पार्ट. आता थोडासा ट्रान्सफॉर्मर आयडियल असावं. आयडियल म्हणजे काय का आम्हाला जेवढं 100% इनपुट दिलं 100% आउटपुट निघायला पाहिजे. म्हणजे 1 लिटर पेट्रोल जर गाडीमध्ये घातलं तर 100 किलोमीटर म्हणा किंवा 1000 किलोमीटर म्हणा एका लिटरला जायला पाहिजे. वास्तविक पाहता ते खरं नाही, परंतु थेरॉटिकली बोलायचं झालं तर मग ती आयडियल कंडिशन आलीच. तसं आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी पॉवर आयडियल आला पाहिजे. त्याचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे E × I, EMF × करंट. म्हणजे इनपुट पॉवर = आउटपुट पॉवर पाहिजे. जेवढं आम्ही
एनर्जी दिली तेवढी एनर्जीचं रूपांतर वर्कमध्ये झालं पाहिजे 100%. मग आता इनपुट पॉवर काय आहे, प्रायमरी साईड आहे, ई पी म्हणजे प्रायमरी इंड्यूस EMF इंटू प्रायमरी करंट. आउटपुट पॉवर म्हणजे काय, सेकंडरी कॉईलच्या बाबतीत ES इंटू IS. पुन्हा यांचा रेशो घेतला ES अपॉन EP, वी गेट IP अपॉन IS. कॉल इट इक्वेशन नंबर 4. कंबायनिंग इक्वेशन 3 and 4 म्हणजे हा 3 आणि हा 4 लेफ्ट हँड साईड जर बघितलं सारखेच आहे, पण जर दोन्ही एकत्र जर इक्वेशन घेतलं तर वी गेट अ न्यू इक्वेशन नंबर 5. ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP इज इक्वल टू IP अपॉन IS. So this formula is very important in solving the problem. मग ह्या इक्वेशनवरनं आम्ही कन्क्लुजन करतो 2 गोष्टींचं, तर ते लक्षात येईल तुमच्या. व्हॅन NS इज ग्रेटर दॅन NP म्हणजे वाइंडिंग ऑफ सेकंडरी कॉईल इज ग्रेटर दॅन NP. बघा बरं का, आता NS इज ग्रेटर दॅन NP म्हणजे 2-1 म्हणू आपण, म्हणजे ES अपॉन EP काय झाला, 1 पेक्षा मोठा झाला, म्हणजे ES इज ऑल्सो ग्रेटर दॅन EP. परंतु IP आणि IS हे विरुद्ध जागेत आहेत. इथं S ह्या 2 बाजूला S वर आहे, पण इथं S खाली आहे. मग करंटचं उत्तर उलटं असेल. सो हिअर वी फाइंड दॅट प्रायमरी करंट विल बी मॅक्सिमम ॲज कम्पेअर्ड टू सेकंडरी करंट. कधी, ज्यावेळेस NS इज ग्रेटर दॅन NP किंवा ES इज ग्रेटर दॅन EP. मग याच्यातून कन्क्लुजन काय निघतं की स्टेप अप ट्रान्सफॉर्मर याला म्हणतात. का म्हणतात आता बघा, हे जे व्होल्टेज आहे E म्हणजे काय, इंड्यूस EMF. आता EMF जो आहे म्हणजे त्याला व्होल्टेज म्हणतो, आणि हे EMF सेकंडरीचं काय आहे, मोठं आहे, प्रायमरीचं काय आहे, छोटं आहे. म्हणजे छोट्याचं मोठं केलं म्हणून आपण काय केलं, स्टेप अप केलं, म्हणून त्या ट्रान्सफॉर्मरला स्टेप अप म्हणतो. आणि त्याच पद्धतीने दुसरा जो कंडिशन आहे, when NS is less than NP, ES is also less than EP म्हणजे सेकंडरी व्होल्टेज कमी झालं, प्रायमरीचं मोठं राहिलं, म्हणजे अशा ट्रान्सफॉर्मरला आम्ही काय म्हणतो, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर.